नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं संघर्ष उदा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाल योजना, वृद्धकाल योजना या सर्व योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट। लाभार्थ्यांसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळेल। सध्या काय परिस्थिती आहे? राज्य सरकारकडून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात या महिन्याचा निधी जमा करण्यात आलेला आहे। जे लोक या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खालील माहिती ही खूप महत्त्वाची आहे। किती रक्कम जमा झाली? दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन, श्रावण बाल योजना, वृद्धकाल योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सर्व योजनेच्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात थेट 2,500 रुपये जमा झालेले दिसून आलेले आहेत। मागच्या महिन्यापेक्षा बदल काय? मागील महिन्यात अनेकांना फक्त 1,500 रुपये मिळाले होते, पण यावेळी मोठा बदल दिसून येत आहे। मागच्या महिन्यात ज्यांना 1,500 रुपये मिळाले होते त्याच लाभार्थ्यांना या नोव्हेंबरमध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहेत। हे प्रत्यक्ष अनेक ठिकाणी खात्यात दिसून आलेले आहे, पण काहींच्या खात्यात पुन्हा फक्त 1,500 रुपयेच का? काही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती दिसत आहे, मागच्या महिन्यात 1,500 रुपये मिळाले आणि या महिन्यातही पुन्हा 1,500 रुपये जमा झाले। मग हे असे का घडले आहे? मुख्य कारण तुमची डीबीटी केवायसी पेंडिंग। सध्या सर्वात जास्त समस्या दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये दिसून येत आहे। ज्यांना प्रत्यक्षात 2,500 रुपये मिळालेले हवेत त्यांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। याचं स्पष्ट कारण म्हणजे तुमची डीबीटी केवायसी पूर्ण नाही, फक्त कागदपत्र देऊन काम होत नाही। तुमची केवायसी तहसील कार्यालयात सिस्टीममध्ये अपडेट झालेली नाही। केवायसी पेंडिंग असेल तर हप्ता कमी येतो किंवा कधी हप्ता थांबतो देखील। तुम्ही काय करायला हवं अशा परिस्थितीमध्ये? तहसील कार्यालयात जाऊन तुमची डीबीटी केवायसी पूर्ण झाली का तपासा। कागदपत्र दिली असतील तर सिस्टीममध्ये अपडेट नसेल तर पैसे कमी येते। अधिकारी काम वेगाने करत आहेत हे पहा। तुमची हक्काची रक्कम मिळावी म्हणून केवायसी अपडेट करून घेणे आवश्यक आहे। एक चांगली बातमी, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मागील महिन्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले होते, पण या महिन्यात थेट 2,500 रुपये जमा झाले आहेत। याचा अर्थ असा आहे की सरकारने रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला नाही। कमी रक्कम येण्यामागील एकच कारण म्हणजे केवायसी पेंडिंग। सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, निराधार योजना लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा।